आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा. चला आईस्क्रीम कुठे गेले सगळे? अरे आता तर होते. आई, शिवा, दार उघड आहे खोलीचं. याला पण कडी. कुठे तुम्ही सगळे? अरे ऐका, सगळे लाईट गेलेत. शिवा काय फीज गेली असेल बहुतेक. ऐक ना शिवा, मला माहितीये तूच करतेस. कुठेस तू? तू हे करत बस, मी आईस्क्रीम आतमध्ये ठेवतो. लाईट ऑन ऑफ करा, लाईट ऑन ऑफ करा, म्हणजे आशू घाबरेल. शिवा, बस झाले, खूप झालंय. मला काही फरकच नाही पडत, मी नाही घाबरत आहे. ऐक ना, हे लॅम्प वगैरे फुटतायत आता घरातले. तुम्ही प्लीज प्लीज बिहेव युअर सेल्फ गाईज, प्लीज. खूप झालंय आता, अति होतंय आता. काय नाही, मजा असते, पण आपल्याला एवढा चांगला नवरा आहे, सो एवढं सगळं चांगलं करतो, आईस्क्रीम घेऊन आला, तरी हे असं वागू नये, असं माझं मत आहे. शिवा, संपदा, शिवा, हे बघ, आपण लपाछपी नंतर खेळूयात, तुला हवं तर. हा, कळतंय का तुला? तिकडेच ते सोफ्याच्या मागे कोण आहे? काय ए तू? शिवा, थांब थांब, तुला दाखवतो. थांब 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 थांब. आता घाबरव ना, अजून घाबरव, मला घाबरव की. अवतार बघ स्वतःचा काय करून घेतलाय. घरातले कुठे आहेत आणि सगळे? अरे हा, त्या कुसुम मावशी आहेत माहितीये का, त्या आजारी आहेत. अरे तर त्यांच्या मुलाचा फोन आला होता, तर ते सगळे त्यांना भेटायला गेले. काही सिरियस आहे का? नाही, काका म्हणाले की काही लागलं तर फोन करतो. मला एक गोष्ट सांग, तू हे काय केलं? मज्जा ही मज्जा आहे काय? म्हणजे काय संबंध आहे? तू काही करू शकली असतीस, तू घरात होतीस, मी घरात येणार होतो. तू काही रोमॅन्टिक करू शकली असतीस, पण तू हे केलंस. मज्जा. ठीक आहे, मला आईस्क्रीम दे. कुठला आईस्क्रीम? तू आणलं ना आईस्क्रीम. संपलं. मज्जा. तू वेडा वाटतोय माहितीये मला. आईस्क्रीम दे. नाही मिळणार. असं काय करतोय? दे ना. ऐक, मी तुला आईस्क्रीम नाही देणार. तू हे केलंस ना, आता नाही मिळणार. आता मी खाली जातो, तू इथेच थांब. मी इथे का थांबू? मी तुझ्यावर येते. नाही, इथेच थांब. मी येईपर्यंत इथेच थांब, कुठे जाऊ नकोस. अरे असं काय करतो? खाली अंदर तुला भीती वाटेल ना. मला वाटू दे, मी बघतो माझं. सरप्राईज द्यायचं तुला. थांब इथे. हा ठीक आहे, सरप्राईज. अरे हा, मी इथेही काहीतरी करू शकते. आशू नेहमी मला म्हणतो ना की मी रोमॅन्टिक वागत नाही, हे करत नाही. आता बघ, माझ्यातली रोमॅन्टिक स्त्री.
बंदे अगं फोन केलतास ना चंदनला, मग काय म्हणला त्यो? आधी उचललाच नाही फोन, नंतर फोन उचलला आणि म्हणाले आम्ही जवळच गेलो, येतो लगेच म्हणून. अजून कसे आले नाहीत कोणाच ठाऊक. ते बघ आले. अरे बापरे, अगं काय आहे, कुठे गेला होता तुम्ही, किती उशीर? अरे एवढं काय त्यात, थोडाच तर उशीर झालाय. आम्ही जरा मन रमवायला गेलो होतो, मला जरा बरं वाटावं म्हणून बाहेर जाऊन. चंदन, अरे लेकरा किती वाजले, किती वाट बघायची आम्ही तुमची. अरे एवढं काय झालं, थोडाच तर उशीर झाला ना. अगं थोडासा उशीर म्हणजे सकाळी 9 वाजता गेलाय तुम्ही आणि आता रात्रीचे 11:30 वाजलेत. हा मग शॉपिंग केली, मूवी बघितला, आईस्क्रीम खाल्लं, जरा बाहेर फिरलो, एवढा वेळ तर लागणारच ना. म्हणजे समजे पैसे आजच उडून टाकलेले दिसतात. अगं दिव्या, तू काय करतेस, तुला कळतंय का? आणि हे केवढं सामान घेतलंयस, किती पैसे उडवले? का तो बिचारा एकटा कमावतोय, कळत नाहीये का तुला? बस नाही, नको ना लगेच लेक्चर द्यायला सुरू करूस. आधीच आयुष्यात कमी टेन्शन आहे का? मग थोडं मन रमवावं म्हणून काहीतरी करायला गेलं तर लगेच तुमची किटकिट सुरू झाली. अगं चांगलं सांगायला गेलं. नाही आई, ऍक्च्युली तिची चूक नाहीये. मीच तिला बोललो होतो की चल आपण जाऊ बाहेर, तुला पाहिजे ते करू, शॉपिंग वगैरे सगळंच. म्हणजे काय, घरात बसून बसून सारख्या सारख्या त्याच गोष्टी तिच्या डोक्यात येत होत्या. जरा बाहेर घेऊन गेलो तर थोडी रिलॅक्स पण झाली आणि जरा जे काय विचार होते ते पण थोड्या वेळासाठी का होईना बाजूला राहिले ना, म्हणून तिची काही चूक नाही. दिव्या, लय नशिबवान आहेस तू, चंदन सारखा नवरा तुला मिळालाय. बरं, आता काय आणलंय ते दाखवू का? ते सगळं सोड, एवढा उशीर झालाय, जेवून घ्या आधी, चला. काय म्हणते अगं, अगं बाहेरनं खाऊन आले असतील ते. राईट, आता मी काय आणलंय ते दाखवू का? हे बघ, पटतंय का? बापरे, अगं किती महाग आहे हे. दिव्या खुश तर झाली, पण माझी सेव्हिंग्स बऱ्यापैकी संपून गेली. तिला सांगूही शकत नाही. सरप्राईज मिसेस शिवा. सरप्राईज मिस्टर आशुतोष. पहिला पैसा काय केलंय? थांब एक मिनिट, मला बघू दे आधी. आहा, भाई साहब, मला ना हॉटेलमध्ये आल्यावर का वाटतंय. क्या बात आहे, डेकोरेशन वगैरे केलंय. हे मला नव्हतं वाटलं तू हे करू शकशील इतक्या लवकर. बघितलं, तुला नेहमीच वाटतं मला असं काही जमणार नाही म्हणून. अरे भाई, आपल्या बायकोला काही जमणार नाही असं असूच शकत नाही. हो ना, असं आहे ना. मग मिस्टर आशुतोष देसाई उर्फ छकुल्या, हा, तुम्ही काय स्पेशल आणलंय? तर छकुल्या शेफनी आज मस्त रेड वाईन आणलेली आहे आणि स्टार्टर्स आणले.